कोण आले आहे, कुठे गेले, प्रणाली ताई आणि साई दादा, साई ते दादा, साईला साई दादा आलेला आहे. तर हे याच्यासाठी आले, तुम्ही बघू शकता. माझं आज अरे 2 मिनिटं राहणार, माहिती देते त्यांना 2 मिनिटं. शूटसाठी आपलं 14 एप्रिल येत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्याच्या निमित्ताने माझा मेकअप करून पूर्ण लूक झाल्यानंतर तुम्हाला सांगेलच मी. तर आम्हाला शूट करायचं आहे, सॉंगचं पण आणि फोटो पण शूट करणार आहे आम्ही. तर तुम्ही बघत का वॉच कर तो ते नंतर ओ थांबा. तर तुम्ही बघू शकता आधी आम्ही हेअरस्टाईल करतोय. हेअरस्टाईल कुठली करतोय रे साईल? खोपा हेअरस्टाईल करतोय आणि स्पेशल हेअरस्टाईल हा साईल करतोय माझी. कशी करतो काय करतो ते आधी तुम्हाला दाखवू. त्या पोराला हेअरस्टाईल खूप भारी भारी येतात करायला, पण करत नाही, हा मनावर येत नाही. ऑर्डरला जातो तो, पण आपण कधीतरी करतो ना, त्याच्यामुळे तसं वाटतं. खोपा हेअरस्टाईल करते मी आज. माझ्या लग्नात पण मी लुक केला नव्हता, असं लुक करणार आहे मी आज. केस नको तोडवा का साहेब? नाही मला वाटत नाही, पण हे छान आहे रे. केस हे होतं याच्याने, जाड दिसतात केस. काय खोपा हेअरस्टाईल, जाड केस दिसतात, जाड. याला बोलतात काय रे? क्रिम्पिंग बोलतात याला, है ना? क्रिम्पिंग 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 करायचं, केस एकदम जाड आणि दाट दिसतात. पूर्ण हेअरस्टाईल झाल्यावरती नक्की बघा तुम्ही. आणि साहिलची आणि प्रणाली ताईची मी ID मेन्शन करेल खाली, इंस्टाग्रामला पण करेल आणि यूट्यूबला पण करेल. तर कोणाला मेकअपचे DM करायचे असेल, म्हणजे लग्न असेल, फंक्शन असेल, सगळं हेअरस्टाईल आणि मेकअप सगळं करतात. आणि ते हे पण करतात काय रे? नाही, मेहंदी तर करतातच. मी ऑलरेडी ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे, प्रणाली ताईने काढलेली. हे डेकोरेशन करता ना, बर्थडेचं डेकोरेशन, परत डोहाळ्याचं डेकोरेशन, परत बुद्ध पद्धतीने बर्थडे करतो ना आपण साजरी, त्याचं डेकोरेशन, सगळं 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 करतो. पहिल्यांदा मी करते. आणि ना माझ्या याला ना जास्त फोटो क्लिक ना 2-3 क्लिक असं बॅग बिग दाखव गजरा. व्हेरी गुड. बॅग मेन प्रॉब्लेम तोंडात घाल. तर चला, आता आपलं मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे. फायनल लुक तुम्ही बघू शकता. शूटिंगच्या वेळेस तुम्हाला आणखीन दाखवते मी. तर आपण बसलोय गाडीत. नवरदेव जे आहेत ते इकडे गाडी चालवत आहेत. बाकी करवल्या. हा लग्न लावणार आहे. अजून कॅमेरामॅन आहेत पाठीमागे, दाखवते पण दिसते तुम्हाला. आता मी फिरू नाही शकत, नाही तर दाखवले असं तर डायरेक्ट खाली उतरताना मी तुम्हाला दाखवते. कॅमेरामॅन वगैरे त्यांना 4 व्हीलर नाही दिली, कारण की सकाळपासून आले असते तर दिली असती. ते बघतील ना ब्लॉग. सॉरी. ते बोलते नेक्स्ट टाइम यायचंच नाही यांचा फोटोशूट करायला.
नाही, त्यांनी त्यांची गाडी आणली पर्सनल, तर मग हा म्हणून ते गाडीत नाही बस. हां म्हणून ते गाडी, आणि कसं गाडीमध्ये जागा पण नसते झाली ना, ऑलरेडी आम्ही 3-4 जण बसल्यात त्याच्यामुळे. मग आता निघालोय शूटसाठी. तुम्हाला कुठे शूटला जातोय मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगते. तोपर्यंत माझा फेसचा लुक कसा वाटतोय तो सांगा, मग मी नंतर तुम्हाला पूर्ण साडीपासून सगळा लुक तुम्हाला दाखवते. तर दिल थाम के बैठिए सब लोग, दिल थाम के बैठिए, आपको लुक दिखाने वाली हूँ बस. बघू शकता इकडे फोटोशूट चालू आहे. आमचे कॅमेरामॅन आलेत. दिवसभर ह्या लोकांनी आमचा आता फोटोशूट केला. हां हाय करा. तिकडे फोटोशूट चाललाय. हां चांगलं झालं आमचं फोटोशूट. कसं झाला? बघू आता रिझल्ट तुम्हाला दिसेल थोड्या दिवसात. हां तो फोटो टाकू थोड्या वेळात. म्हणजे लगेच काम लगेच करायचं असतं. म्हणजे आता शूट केलेत त्यांनी आणि आम्हाला थोड्या वेळात येतील, तेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवरती बघाल. पहिले आधी मी बघेल, मग मी सोडेल म्हणजे मी टाकेल आणि मग तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला एक पोझिशन सांगू मोबाईल पकडायची ब्लॉगिंगला कशी? ते पण करा तुम्हाला. सोडा बंद करा वाटलं. 1x मध्ये का चालू करायचा आणि असं ठेवायचं. ओके, आता समज मी बोलतोय तर मला बरोबर तुमच्यावर बोलतोय लगेच असं करायचं. आताच चालतंय ना फोन में. तुम्हाला थोडं कंजेस्टेड होतं ना पण तरी पण धरायला. हां ते बघितलं. जड आहे ना फोन. हा मग असं पकडलं ना की असं तर असं धरू शकता तुम्ही ह्या 3 बोटांमध्ये. आता कोणा बोलायचं तर असं करू शकता. आणि मोस्ट ऑफ द लोक फोटोशूट बसून चाललाय इकडे. आपला रिव्ह्यूचा पण व्हिडिओ घ्यायचा ना. फोटोशूट माझा होता, व्हिडिओ वगैरे माझे काढायचे होते. तिकडे माझ्या नवऱ्याचा फोटोशूट चालू आहे, तर तुम्ही बघू शकता. लग्नात आऊट झाली, पण सीन काय झाला माहिती आहे का, लग्नामध्ये जो फोटोग्राफर होता ना त्यांचा मित्र तो पळून गेला. त्याच्यामुळे ते फोटो आम्हाला भेटलेच नाही, म्हणून त्यांनी तयारी केली होती एवढी. आमचा सीन असा झालेला. त्यांचाच मित्र होता, फोटोशूटसाठी व्हिडिओसाठी सगळं काढलं वगैरे. तर त्यांनी लग्न केलं, अजून त्याचं 10 ते 15 दिवसांनी त्याचं लग्न झालं. मग त्याच्यानंतर तो पळूनच गेला. पळून गेला तर रिटर्न आलाच नाही. मग आमचे फोटोशूट ओळख नव्हते ना आपली. मस्त काढल्याचं शूट. आईने आता ओळख करून दिली नाही ह्या बाईकडे बघा काय हालत झाली आहे. सकाळपासून मेकअप मध्ये लागले माझ्यावाल्या. मस्त आहे. हेअरस्टाईल साठी हे दादा होते, दादा साहिल दादा. आणि हे आमचे कॅमेरामॅन, त्याचं नाव काय? संकेत दादा. अल्फा काय? विषय अल्फा हे काय? हे माझं आयजी आयडी म्हणजे कंपनीचं नाव आहे ते. तुम्हाला विषय अल्फा. ओके, म्हणजे त्यांनी त्यांची जी आयडी आहे ना, आयडी इन्स्टा आयडी ना, इन्स्टा आयडी आहे ना त्यांची, त्या आयडीचं त्यांचं नाव आहे अल्फा म्हणून, विषय अल्फा. सो नाव यांचं संकेत आहे आणि ते मनीष दादा आहेत. आणि मी लय फोटो काढले. तुम्हाला फोटो दाखवतो. आम्ही आता जस्ट प्री वेडिंग केलं ना, हे बघा यांचे फोटोशूट असे आम्ही पण काढले का, पण आम्ही 2-3 काढले. हे पण छान आला. हे तर काय ना नाईटचं जर बघशील ना, शीट यार. ह्या बाईला भूक लागली इकडं, म्हणजे तिला आता चायची चुस्ती लागली. अजून 2 ते 3 व्हिडिओ काढते आणि मग सगळ्यांना नाश्ता चाय वगैरे. मी त्याला बोलणार एवढा मोठा तांब्या घे, त्याच्यामध्ये चाय दे. आता साहिलच्या लग्नामध्ये विषय काय भाई, तुला बजेट पे कम ज्यादा मत कर रहा. नाही पूरा कम करना पडेगा भाई. आम्हाला लास्ट शूट काही पैसा आम्ही आना बाकी. बजेट कम नाही, बजेट पूर्ण कम करना पडेगा. कम करेंगे लेकिन इसलिए मैं शादी नहीं करने वाला. बजट ज्यादा पड़ेगा इसलिए शादी नहीं करने वाला है ना, बजट की वजह से. सो चला आता शूट करू. बघा ही बाई काय करते इकडे. हे बघा, बघू शकता इकडे. अरे
काय करते ही मी सांगते ही काय करते. आम्ही आता शूट करून आलो, काय केलं माझ्या कानात काहीतरी गेलं. शूट बीट करून आलं आम्ही. मला बोलते तुम्हाला नजर लागल मी येऊन नजर काढते, कारण की माझी मम्मी तर वरती येऊ शकत नाही. माझ्या मम्मीला चढायला नाही सांगितलं, तर ही नजर काढायला आली. इकडं बघा रेडी पोझिशन मध्ये, बघितलं. दादू व्हिडिओ काढ, व्हिडिओ तिथं समोर जाऊन व्हिडिओ काढ. आंटी हे करते, समोर जा ना, हे ठेव तिथं जा, तिथं जाऊन काढ. थांब दिसते का? थांब मम्मी, त्याची पाय नाही दिसतो. पाय नाही तोंडच दाखवलं, तोंडच दाखव. ठीक आहे. आता सम्राट शूट करतो ना, मध्ये कसं काढतो बघितलं. अशी मैत्रीण पाहिजे. शूट करून घ्या. मम्मी हे कपट कधी आणलंय? हे कपट कधी? राहू दे, इकडे दे. शूट मी करून आले आणि हे काढायला ती आली, नजर काढायला. बघितलं, तिने एक व्हिडिओ बघितला, त्याच्यावरनं तिला कळालं की मी शूटला गेली होती म्हणून. तिला पण माहित नव्हतं आणि मला बी माहित नव्हतं ते लोक आज येणार आहेत, कारण की त्या ताईचं हा नाही चालू होतं. त्याच्यामुळे आज अचानक ती बोलली, काल बोलली की उद्या करू म्हट, आणि मला बी माहित नव्हतं ते फिक्स आहे म्हणून. तर ते कोणालाच माहित नाही. मी डायरेक्ट मेकअप वगैरे केला तेव्हाच खाली गेली. तर तिने तो व्हिडिओ बघितला, मी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवलेला की अरे ताई निघलं. मग आम्हाला घ्यायला तिचे मिस्टरच आले होते ना रिक्षामध्ये, त्यांनी पण मला बघितलं. मला वाटलेलं की ते घरी जाऊन काहीतरी बोलतील. मी माझ्या नवऱ्याला तरी बोलली, म्हटलं ना मला ते मला भाऊ घातलं मस्त वाटत होते म्हणे, मला आवाज द्यायचा ना. मी दोन्ही फोन घरी होते. म्हणलं भाऊ घरी सांगते म्हणलं मायाला की गेली होती shoot त्याला वाटतं करायला. तुम्ही मला बोलवता आणि ते काष्टा बघायला. हा नाही, मी लगेच पळाली घरी. मी म्हणलं आहो त्या घरी गेले असतील ना. ना मी लगेच पळाली घरी. आले नाही म्हणे, पटकन पाहून गेले म्हणे घरी. मी थांबलीच नाही घरी. रोडावरती असे बघत होते ना सगळे टाकामाका, मग मी थांबलीच नाही. नाही पण छान आणि मला वेगळंच आठवत होतं. मी ते काष्टी माहिती ना तुला, कधी आपण घालत नाही. म्हणलं भारी वाटत होते काष्टा. वेलवेटचे होतं, ते वेलवेटचं होतं काष्टी. तर चांगले म्हणजे मला नव्हतं माहिती की मी असं मला स्वतःला माहित नाही की मी आहे म्हणून ती त्या लुकमध्ये दिसते अशी. हा, आणि ते फोटोग्राफर पण ते बोलले की खरंच खूप छान दिसत आहे म्हणून. आणि त्याचं शूट पण किती पटापट झालं माहिती आहे का माझ्या याच्यामध्ये. मी जेव्हा पोज देत होते ना, पटापट कचकच फोटो घेतलेत त्या लोकांनी. खूप सुंदर असं शूट झालं आणि खूप थकलेली आहे. तर ती आली, ती इकडं हात घेऊन बसली. तिने मला पहिले फोन केला, तुम्ही कुठं आहे? म्हणलं घरी आहे. हो, ते काष्टा घातला होता, मी व्हिडिओ बघितली. म्हटलं हा तो छान दिसत आहे त्याच्यात. मग मला म्हणे नजर काढा. म्हटलं आता नजर कशी मी काढू, म्हणजे मी येते. तर मग ती आली, तिने काढली. म्हणजे प्रणाली ताईने पण मला मागे टिका ठेवला होता. पण ते इथं पाठी मग आहे याचा ठेवलेला लायनरचा. हा लायनरचा. काजळचा ठेवायचा होता. ती म्हणे लायनरचं. म्हणजे लायनर कशाला लावते, तर म्हणजे लायनरचं ठेवते. मग तिने लायनरचा टिका ठेवला आणि ती 4 वेळा बघत होती माझ्याकडे. नाही खरंच छान दिसते, मग खरंच चांगली मस्त वाटलं. 14 एप्रिलचं शूट फायनली झालं आमचं. तुला फोटो दाखवते मी. दादू तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. ती गोष्ट म्हणजे अशी, मी घरी आल्यानंतर जेव्हा मला हिच्या हस्बंडने सोडलं, म्हणजे भाऊंनी त्या, तेव्हा गट्टू म्हणजे गट्टू उभा होता. गट्टू म्हणजे आमचा ह्या बाईचा पोरगा दारात उभा होता आणि ही कपडे टाकत होती. कपडे टाकताना तिचं दरवाजाची फट असते ना, तिथे बोटं होते. ती काटे घ्यायला चाललेली आणि काय केलं, दरवाजा जोरात बंद केला. तर हिचे बघा तिन्ही बोटं सुजले. ते असे का, हे बघा केवढं सुजलेलं. हा पण तिन्ही पण बोटं सुजले. काय लावलंस आता? पेन क्लरची गोळी खाल्ली आणि थंडाईने शेकलं, तेव्हा उतरले फोटो. कारण की बोटं सुजलेले जाम. नाही लागलो तेव्हा लय सुजले होते, लय सुजले. बोटाने आरडली होती मी, तर ते सगळे खाली आले होते. भरपूर एवढे टम सुजले. तिन्ही पण बोटं सुजलेले. असे कर, असे उलटे. हे बघा, हे नख आतमध्ये गेलं ना त्याच्या. आज तिन्ही बोटं सुजलेत. एवढे बोटं सुजलेले असले तर तेव्हा तरी ती नजर काढायला आली आणि त्याच हाताने काढलीस ना. उजव्या हातानेच काढले. लागले त्याच हाताला. आत्ताच लागले, ताजच, माझ्याकडे यायच्या आधीच. जवळजवळ 15-20 मिनिटं अगोदरच.
माझ्याकडे यायच्या आधी तशीच आली तो मला बोलली नाही की मला तोच काय कापून दे माझ्याकडे मला बोलली नाही की ताई मला लागलंय का काय झालं काय नाही पण तेवढं सांगितलं की असं असं झालं मला माहितीच नाही तिला एवढं लागलेलं आहे म्हणून आता बघते तो पूर्ण बोटं सुजले असं असतं बघितलं नाही तर काय काय मुली अशा असतात मतलबीसाठी मैत्रिणी असतात पटते ना ते म्हणून मतलबीची मैत्रीण नाही ठेवायची अशी ठेवायची मैत्री करायची एकच ठेवायची पण चांगली ठेवायची असं जर तुमच्या जर मैत्रीण असेल तर जपून ठेवा तिला ती जर असेल तुमच्याकडे तर कारण की खूप किंचित अशा भेटतात आयुष्यामध्ये मैत्रिणी आता नाही टोचणार एवढं लावून असून सुद्धा ती मला बोलली नाही तरी पण नजर काढत होती बघितलं तन्मय बघितलं का काय बघितलं काय बघितलंस आलतो मग अशी तिकडे तो आला होता वाटतं ना मग अशी कुठं आमच्या घराकडे आलेला घराकडं हा आलता मी रडत होती तो आलेला होता घरी रडत बसलेली तो बाहेर होता आणि आठवलेला सुरू एक तास रडत होते मी एवढं मग रडणारच ना एक तास एवढं लागलं जाऊ दे ना मम्मा जाऊ दे ना मम्मा हे बाई काय असतं सांगू ते पप्पाचा स्प्रे ते ठेवून दे हे ना असं गाडीला लावते ना असं आणि त्याला असं करायचं राहतं. हा ते जा ठेवून ये जा ना अरे ठेवून ये ते नको 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 ठेवून ये पप्पा वरडन ते जा या हाय करते तू ठेव ना मजेत आहात तुम्ही कसे आहात आम्ही पण बरे आहोत ओके